सौरभ, तुम्ही दिव्यामधील सर्वात तरुण आणि चळवळीतले पहिले कार्यकर्ते आहे जे निवडणुकीला सामोरे जातात. या निवडणुकीकडे तुम्ही कसे बघता? ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये उतरण्याचा एकमेव उद्देश होता की दिव्यातील नवतरुणांनी राजकारणाकडे वळालं पाहिजे. राजकारण म्हटलं की पैसा आला, परंतु पैशाशिवाय राजकारण करता येते हे दाखवून देण्यासाठी मी या निवडणुकीला उतरलेलो आहे. कारण की मला कुठलाही राजकीय वारसा नाही. मी अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून सर्वसामान्य घरातून येतो. आज जनतेचे जे प्रश्न आहे ते प्रश्न माझे सुद्धा आहे, पण हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यातील जोपर्यंत आवाज निर्माण होत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही असे माझे मत आहे. मग आपले प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्यातीलच माणूस या निवडणुकीत लढला पाहिजे. शेवटी निकाल जो काय असेल तो जनतेचा कौल आहे, पण जनतेने जर खरंच मनावर घेतलं, सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांना जर सभागृहात आपला आवाज बनवून पाठवला, नक्कीच आपल्या प्रभागातील विकास आणि आपल्या प्रभागाचं आपलं पुढचं भविष्य हे उज्ज्वल असणार आहे असं माझं. This is Nirbhit News. Fearless journalism.